जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 35 वर्ष तरीही पट्टे नाही, घरकुलाचे स्वप्न धोक्यात। मोझरी शेकापूर येथील अतिक्रमणधारक कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न धोक्यात आले। मागील तब्बल 35 वर्षापासून वास्तव्य करूनही या कुटुंबांना आजतागायत जागेचे कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाही। हिंगणघाट तालुक्यातील कापसी रोड आणि खाणगाव मार्गालगत असलेल्या शेकापूर मोझरी या वस्तीत सुमारे 2 डझन कुटुंबे अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे। मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात असल्याचं भूमी अभिलेख विभागानं स्पष्ट केल्यानं कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या। राज्य शासन रहिवाशांना बेघर न करण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात असले तरी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी नाराजी स्थानिकांकडून व्यक्त होते। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून या कुटुंबांना घरकर, वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र आणि नळ जोडणी देण्यात आली, मात्र मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही। अतिक्रमणधारकांनी अनेक वर्ष शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले असून अलीकडेच त्यांनी आमदार राजेश बकाणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत जागेचे कायम पट्टे देण्याची मागणी केली। माजी सरपंच राजू धोबे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने अनेकदा प्रस्ताव पाठवून त्याची दखल घेतली गेली नाही, तर अतिक्रमणधारक प्रफुल्ल नंद पटेल यांच्या मते जागेचे पट्टे नसल्यामुळे आजही आम्हाला टीनच्या घरात राहावं लागत आहे आणि घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही। एकीकडे सर्वांना घर देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना मोझरीतील या कुटुंबाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत। या प्रश्नांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर मोझरी।